आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी. ठळक घडामोडी. रोजगार निर्मितीसाठी सोलापुरात आयटी पार्क उभारण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनोदय. सोलापुरात स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर ही मोहीम वर्षभर राबवण्याचा पालकमंत्र्यांचा निर्धार. आणि जिल्ह्यातील साखर कारखान्यांना वीज निर्मितीतून 188 कोटींचं उत्पन्न. आता घडामोडी विस्तारानं. सोलापूरच्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आयटी पार्क उभारण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना दिली. दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्था आणि शेळगीमधील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था येथील 1348 सदनिकांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हा प्रशासनानं उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथं औद्योगिक विकासावर भर देण्यात येईल असंही फडणवीस यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर ही संकल्पना मांडली आहे. हे शहर 365 दिवस स्वच्छ ठेवण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. या संदर्भात गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी येत्या 8 दिवसात कृती आराखडा सादर करण्याची सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केली. बाळे शेळगी भागात आलेल्या पूर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला. आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे या बैठकीला उपस्थित होते. देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. एनडीएमधील प्रमुख नेत्यांची बैठक काल नवी दिल्लीत झाली. त्यात उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार ठरवण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष JP नड्डा यांनी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली. सोलापुरातील गोदुताई परुळेकर आणि मीनाक्षी साठे विडी कामगार गृहसंस्था या 2 वसाहतींमधील विकास कामांसाठी राज्य सरकारनं 141 कोटींचा निधी द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. एका कार्यक्रमासाठी फडणवीस हे काल सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माजी आमदार नरसय्या आडम यांनी फडणवीस यांची भेट घेतली आणि या निधीच्या मागणीचं निवेदन दिलं. निवेदनाची दखल घेऊन निधीची पूर्तता केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आडम यांच्या शिष्टमंडळाला दिलं. चांगला समाज घडवण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी चांगला विचार जोपासला पाहिजे असं प्रतिपादन पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी केलं. सोलापुरातील विगू शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीनं सहकार महर्षी तथा स्वातंत्र्य सेनानी विगू शिवदारे यांच्या जयंतीनिमित्त जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा औसेकर यांच्या हस्ते काल पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यशोधरा हॉस्पिटलचे डॉ. बसवराज कोलूर, पाखर संकुलच्या शुभांगी बुवा, माढा तालुक्यातील बेंबळेचे प्रयोगशील शेतकरी सोमनाथ हुलगे तर ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांना औसेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. स्मृतिचिन्ह आणि प्रत्येकी 21,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांचं यावेळी सहकारापुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान झालं. राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं 2,500 लोकांना कर्ज देऊन स्वावलंबी उद्योजक होण्यास मदत करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना दिली. फडणवीस यांच्या हस्ते महामंडळाच्या धनादेशांचं वितरण करण्यात आलं. या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजात उद्योजक
तयार करायचे असून आतापर्यंत राज्यात 1,52,000 उद्योजक तयार झाले आहेत. त्यासाठी सुमारे 13,000 कोटी उपलब्ध करून दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सोलापूरकर आणि आदिवासी बांधव यांचं ऋणानुबंध जुळावं म्हणून काल हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानात भीमाशंकर खोऱ्यातील वनभाज्यांचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. भीमाशंकर खोऱ्यातील 19 आदिवासी महिलांनी वनभाज्यांची माहिती दिली. शिवाय आणलेल्या भाज्यांमधून जेवण तयार केलं. सुमारे 400 जणांनी या भोजनाचा आस्वाद घेतला. सोलापुरात परंपरेनुसार श्री रेवणसिद्धेश्वरांचा रथोत्सव सोहळा काल भक्तिभावानं पार पडला. सकाळी भवानी पेठमधील श्री रेवणसिद्धेश्वर मंगल कार्यालयात पालखीचं विधिवत पूजन झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. विजयपूर रस्त्यावरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात पालखी आल्यानंतर पालखी आणि रथोत्सव यांच्या भेटीचा सोहळा साजरा झाला. संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी. काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर जिल्ह्यातील 26 साखर कारखान्यांनी गत हंगामात वीज विक्रीतून 188 रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. बहुतांशी कारखान्यांनी वीज निर्मितीवर भर दिला आहे. वीज निर्मिती हे कारखान्यांचे स्व उत्पन्नाचं साधन झालं आहे. श्रीपूर इथल्या पांडुरंग साखर कारखान्यानं 5,38,34,801 युनिटची निर्मिती करून सर्वाधिक 15,65,49,000 उत्पन्न प्राप्त केलं आहे. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची हानी झाली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मदत करावी अशी मागणी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी केली. उत्तर सोलापूर तालुक्यातील हिप्परगा तलावातील पाण्याचं जलपूजन माने यांच्या हस्ते काल करण्यात आलं. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सोलापुरातील वाल्मिकी मेहतर समाजाचं आराध्य दैवत श्री नारवीर गोगादेव यांचा जन्मोत्सव शनिवारी भक्तिभावानं पार पडला. यानिमित्त समाज बांधवांनी बाछलके लाल या नंदीध्वजाची मिरवणूक काढली. ही मिरवणूक श्री सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर समाज बांधवांनी सिद्धेश्वरांचं दर्शन घेतलं. त्यानंतर जन्मोत्सवाची सांगता झाली. शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. अक्कलकोट तालुक्यातील हंजगी इथं विविध विकास कामांसाठी 1,16,00,000चा निधी मंजूर झाला असून या कामांचं भूमिपूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. सोलापूरसह जिल्ह्यात काल पावसानं विश्रांती घेतली. दिवसभरात एका आठवड्यानंतर सूर्यदर्शनही झालं. मात्र सोमवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा रिमझिम पाऊस पडला. खरीप पिकांसाठी सध्या उन्हाची गरज आहे. सोलापुरातील गिर्यारोहक ओंकार जाधव यानं आफ्रिकेतील टांझानियामधील सर्वात उंच असलेलं किलिमांजारो हे 19,340 फूट उंचीचं शिखर चढून स्वातंत्र्यदिनी त्यावर तिरंगा ध्वज फडकवला. आता तापमान. सोलापूर शहराचं रविवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 30.7, किमान 22.6. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. रोजगार निर्मितीसाठी सोलापुरात आयटी पार्क उभारण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनोदय. सोलापुरात स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर ही मोहीम वर्षभर राबवण्याचा पालकमंत्र्यांचा निर्धार. आणि
जिल्ह्यातील साखर कारखान्यांना वीज निर्मितीतून 188 कोटींचं उत्पन्न. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार. आता घडामोडी विस्तारानं.